तर हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय व्लॉग. आता सकाळी सकाळी दुकानला जातानाच व्लॉग सुरुवात केली व्लॉगची, कारण रोज पण घरातलं दाखवण्यापेक्षा आता पैसे घेऊन बिस्किट आणायला जायचं होतं मला बाहेर दुकानला. शाळेचा टाईम झालेलाच होता, थोडासा राहिलेला. मग आपण बिस्किट आणावं म्हणलं जाऊन बाहेर. तर वातावरण उगं छान झालं, अजून वरचा चंद्र गेलेला नव्हता. इकडं बघा तर कसला भारी व्ह्यू यायला होता, मस्त वाईब येऊ लागली मला व्हिडिओ काढायची. इकडं गल्लीमध्ये तर कोण नव्हतं, सकाळी सकाळी लेकरांची गडबड असते त्यांची. मग मी एकटाच दिसू लागलो मला. दुकानापाशी गेल्यावर बिस्किट घ्यायला गेलं की कन्फ्युजन होतं, कोणतं बिस्किट घेऊ काय नाही. तर मित्रांनो, मी घेतलेलं आहे ब्रेड आणि आता निघालेलो आहे वापस घराकडे. मागून तर मस्त सनलाईट येऊ लागली बघा. अशा वातावरणात मला तर घरी बसू वाटायचं. गच्चीवर जाऊन खोलेश्वरमध्ये होतो पहिल्यांदा मी, तिथे 12:30 वाजता शाळा असायची. मग मी वरी पतंग उडवत बसायचो ह्या वेळेला. आणि ट्युशन नसल्यावर बरं का, ट्युशन पण होते तेव्हा 9 वाजता सुटायची ट्युशन. मग तेव्हापासून ते घेऊन 10 वाजता मी खेळायचो. ए पप्पी. तर हे डॉग लागला आपल्या माग. काय मिठ्ठू मिठ्ठू, ठेव. पप्पांची गाडी कशी पळते? अरे पप्पाची गाडी कशी पळते? कशी? मग अशी खूप छान म्हणू लागला पप्पांची गाडी कशी पळते म्हणल्यावर. मिठ्ठू, तुला ब्रेड आणलाय. ब्रेड मम्मीनं दिलाय. हा धर धर, खा खा. तर आत्ता दिलेला आहे मिठ्ठूला मी ब्रेड, आणि ब्रेड त्याला देऊन बसलेलो आहे, कारण मला पण शाळेत जायचं होतं. मित्रांनो, आता मी निघालेलो होतो आणि त्याला म्हणलं चल मिठ्ठू बाय. ते बघा ते बघा, मिठ्ठू बाय. त्याला बोलता येई नाही म्हणून मिठ्ठू बाय ते आरडायला. सकाळी पप्पांना पण तो तसंच करतो, थांब थांब म्हणतोय. मिठ्ठू जाऊ नाही म्हणायला, मान हलवली बघा. मिठ्ठू जाऊ का? मिठ्ठू जाऊ मी? नको नको, जातो रे, मला शाळेत जायचंय मिठ्ठू. तर मित्रांनो, आता निघालेलो आहे शाळेत. मग भेटतो तुम्हाला शाळेतून आल्यावर. तर मित्रांनो, शाळेतून येऊन मी आता फ्रेश होऊन मस्त वॉशरूमला हे जाऊन आलेलो आहे. म्हणलं मिठ्ठू कुठे आहे बघा. तर मिठ्ठू त्याच्या पिंजऱ्यात नव्हता. तर कुठं गेला मग, तर तुम्हाला दाखवतो. मिठ्ठू बसलेला होता इथं, गरमीला बसलेला होता, थंडी वाजू लागली त्याला. मग मम्मीनं त्याला त्याच्या अंगावरून हे गोदडं हे टाकलं होतं, मस्त शाल, आणि पोटापाशी घेऊन झोपलेली होती. इथं मिठूचा पिंजरा असाच आहे, इथं झोपलेली. आणि मग मला जायचं होतं बाहेर, कारण ब्रेड आणायचं होतं आणि मंडीत थोडंसं काम पण होतं. मग ते काम आता मी येतो करून. तर चावी आणि पैसे घेऊन निघालेलो आहे आता, हेडफोन लावून, चप्पल. तर म्हणलं आता स्लीपरच घालावी. मंडी थोडीशी घरापासून लांब आहे, पण काय नाही, जातोय मी लवकर गाडीवर असल्यामुळं. मला गाडी चालवायचा खूप शौक आहे. तर मित्रांनो, आता हे घ्यायचं होतं मामाच्या लेकरांना, मग ते घेऊन आता मी निघालोय घरी. बेकरीत पण जायचंय.
ते नवीन ट्रेंड निघालेला माझ्या मामाच्या लेकरांना पाहिजे होतं, मग म्हणलं मी देतो आणून मंडीतून. खूप छान आहे हे, इथून प्रेरणामधून घेतलेलं आहे. तर हे घेतलेले आहे ब्रेड. तर आलेलो आहे मंडीतून आल्यावर इथं सँडविच बनायला चालू होतं. मम्मीला म्हणलं होतं हेल्दी सँडविच कर, मस्त सॉस लावून व्हेजिटेबल सगळ्यामध्ये टाकून थोडेसे. इकडं तूप हे टाकून, बटर नाही खात आम्ही, तूपच. तर मी इकडं आता बसलेलो होतो खायला. एक झालेला होता माझ्या पुरता, मम्मीनं केलता. आणि तिकडं पप्पांना मिठ्ठू बोलू लागला. मम्मीचा अजून चालूच आहे करायला. अर्णव इथं बसलेला आहे. तर आता मी फर्स्ट बाईट घेत आहे. एकदम भारी झालेला आहे. मित्रांनो, ट्युशनहून आल्या जेवायला बसलेलो होतो आणि ह्याला तिकडच्या घरात सोडलेलं होतं. ते तिकडून उडून इकडं आलेला आहे आणि पेन्सिल घेतली होती. आता पूर्ण पेन्सिल तोडलेली आहे. बघा ही पेन्सिल कशी केलेली आहे त्यानं. आता दुसऱ्याचा कशाचा तर नाश करायला गेलाय वरी. काय घेतलं? काहीच नाही. धर तुलाच खाली. त्याच्या आधीच तोंडात काहीतरी, काय आहे तोंडात? काहीच नाही. सुपारी का काहीतरी होती तिथं, खाली पडलेली. तर बघा मी दिलेली डबल त्याला खेळायलाच. आता एक दिवसात हे करत टाकतात पेन्सिल. मिठू काय करायला तू? मग जाऊ दे, खेळू दे. अशी पण ती नटराजची होती, आपण अप्सराची वापरतात. टाकून दिली खाली. आता काय करतो? नाही चिरडतो. काहीतरी गवस होतं आता फ्रीजवर त्याला. काय घेतलंय? तर मित्रांनो, ट्युशनहून आल्यावर आता झालेलं आहे जेवण. पप्पा मोबाईल बघत बसलेले आहेत. अर्णव लुंडकलेला आहे, म्हणजे झोपलेला आहे. आणि आता थोडंसं मिठूला घेऊन खेळतो. मम्मी तर भांडे चालू आहेत. मग म्हणलं मम्मीला थोडंसं मिठ्यासोबत खेळतो आणि मग ब्लॉगिंगची एंडिंग करतो. एडिटिंग करायची होती, मग ती पण करतो म्हणलं. तर बघा आता कसा खेळतो मिठ्याला मी. तर अर्णव काढत आहे आता. मम्मी थांबा 2 मिनिट. मिठ्ठूचा दरवाजा उघडलेला आहे. आता त्याला बाहेर येऊ द्या म्हणलं. सरका म्हणलं बाजूला तुम्ही, कारण तो आल्याशिवाय म्हणजे पुढचा माणूस सरकल्यावरच तो येईन बाहेर. तर आता काढलाय बघा बाहेर मम्मीनं. तर मित्रांनो, आता अर्णवला पप्पी देत आहे. दादाला पदे ऐक ना. हा पदे दादाला. शाबाश. तर बघा पप्पी दिलेली आहे त्यांनी मस्त. तर बघा मध्ये एक पोपट बोलायला आणि त्याच्याजवळ आम्ही स्क्रीन लावून ठेवलेली आहे. किती छान मध्ये पण खेळत आहेत आणि हे त्यांच्यासोबत त्याला वाटायलंय मी पण सोबतच खेळत आहे. किती छान असा रमला आहे त्यांच्यासोबत. गप नको. तर मला काहीच करत नाही. आम्हाला खूप छान रुळला आहे आमच्यासोबत. त्याला मोबाईलची सवय आहे वाटतं. मोबाईल बघायला आहे ते. माणसासारखंच एकदम यांचं, प्राण्यांचं पण असंच असतं. तर त्याच्यामध्ये 2-3 पोपट आहेत. तर बघा मिठू म्हणायला डबल. नाही टाकलं नाही, पण टाकतो आता.
बघ मिठू, तुझ्यासारखे तुझे मित्र आहेत, मित्र फ्रेंड. फ्रेंड आहेत बघ गाईस. तू मिठू तिकडं चालू आहे आणि हे आपला मस्त गप्पा मारायलाय. देख मिठू आणि डबल त्याच्यापाशी स्क्रीन आणली आहे. त्याच्या तितक्या जवळ नेऊन बरं. नको मागे घे मोबाईल, मागे घे. त्रास होत असतो. नाही त्याच्या त्याला नाही दिसत, राहू द्या. त्याचं ते बोलायला आता. सुरेश तुला बोलता येते. मित्रांनो, आता झालेला आहे मिठूला खेळून. मम्मीचे पण भांडे झालेले आहेत आणि तिकडं माझी आजी आणि तिची बहीण आलेली आहे. त्यांचं काय बोलणं चालू आहे आपल्याला काही माहीत नाही. म्हाताऱ्यांचं वेगळं चालू असतं, आपलं वेगळं चालू. ती म्हणाली काय करायला की मोबाईलवर. त्यामुळे त्यांना म्हटलं जाऊ द्या. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर व्हिडिओला नवीन असताल सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.